हजारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. मिर्झा गालिब यांची ही अतिशय अप्रतिम अशी रचना आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला सुरुवात केली की आपले अशा हजारो ख्वाहिशी आता पुऱ्या होतील अशी गुंतवणूकदारांना आशा असते. पण असं खरंच होतं का? तसं व्हावं असं वाटत असेल तर नेमकी किती गुंतवणूक आणि किती काळासाठी करणं आवश्यक ठरतं, या सगळ्याविषयी चर्चा करूया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. नमस्ते भूषण, एका नवीन विषयासोबत आलोय आपण. नमस्ते निरंजन. विषय अतिशय चांगला निवडलाय तुम्ही, कारण अपेक्षांचे ओझे म्हणजे कुठलाही मनुष्य डोळ्यासमोर आणला किंवा आपण स्वतःही आपल्या स्वतःकडून काही अपेक्षा असतात. म्हणजे जसं तुमच्या बोलण्यात कायम परफेक्ट असा शब्द असतो, सो परफेक्शनकडे तुमचं स्वतःचा कल आहे असं कायम दिसतं. सो ही एक अपेक्षाच आहे स्वतःची स्वतःकडून. सो अशी प्रत्येकाची असते आणि हेच अपेक्षांचं ओझं आज आपण आपल्या पॉडकास्टमधून समजून घेऊ आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. अगदीच. तर मग म्युच्युअल फंडाकडून पारंपरिक पर्यायांपेक्षा सरस परतावा मिळतो असं गेल्या काही वर्षातलं चित्र असल्यानं SIP कडून खरंच सामान्यांच्या अपेक्षांचं ओझं वाढताना दिसतंय तुम्हाला? म्युच्युअल फंडांकडून पारंपरिक पर्यायांपेक्षा सरस परतावा मिळतो. आता हे वाक्य खरं आहे असं जरी म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात वाटत असलं तरी खरंच हे खरं आहे का, हा पहिला विषय आहे. एक दुसरा महत्त्वाचा विषय की माझा फायनान्शियल गोल म्हणजे जी SIP मी इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून सुरू करतो, SIP म्हणून सुरू करतो, दर महिन्याला त्याच्यात थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करतो, दर वर्षाला SIP टॉपअप देखील करतो, म्हणजे माझा पगार वाढला की SIPची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर माझा फायनान्शियल गोल कसा अचीव होईल ह्याच्याकडे माझा इन्व्हेस्टर म्हणून ओढा हा आहे. तर हे खरंच खरं आहे. परंतु ह्या अपेक्षा दरवेळी अशाच ठेवल्या पाहिजेत किंवा हा रिवॉर्ड जो सरस परताव्याबद्दल आपण बोलतोय हा कायमच असा मिळत राहील असा विचार करणं किंवा असं कुठेतरी मनात त्याचं 100% बांधणी करून ठेवणं आणि विचार करणं की मी जो गोल 10 वर्षात अचीव करणार होतो तो माझा आता 6 वर्षातच होऊन जाईल, असा विचार करत राहणं चुकीचं आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की म्युच्युअल फंड हा पारंपरिक पर्यायांपेक्षा सरस परतावा देताना दिसतो असं आपण जे म्हटलंय पहिल्या वाक्यात किंवा मिळतो असं आपण जे म्हटलंय, तर पारंपरिक पर्यायांमध्येच म्युच्युअल फंड मोडतो निरंजनजी. कारण 1963 साली म्युच्युअल फंड सुरू झालाय, तर हा देखील एक पारंपरिक पर्यायच आहे, हे मला श्रोत्यांना सगळ्यांना सांगायचं आहे. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता म्युच्युअल फंड गुंतवणूक कुठे करतो? जर आपल्याला तिथे सरस परतावा हा मिळताना दिसत असेल तर म्युच्युअल फंड हा कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक करतो, कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करतो, सोन्यामध्ये गुंतवणूक करतो, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो. सो व्हरायटी ऑफ पर्याय इन्व्हेस्टमेंटसाठी जे अवेलेबल मार्केटमध्ये आहेत, जे पारंपरिक आहेत, तिथेच म्युच्युअल फंड देखील गुंतवणूक करतोय. फक्त म्युच्युअल फंडने तिथे गुंतवणूक करताना जी गुंतवणूक तुमच्या माझ्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये झाली आहे ते फंड बाजारात ट्रेड होत असतात. ट्रेड होत असतात म्हणजे काय, त्याची खरेदी आणि विक्री ही रोजच्या रोज चालू असते. सो जशी बाजारातली त्याची किंमत वाढत जाते तशी त्याची डिमांड वाढत जाते. जेवढी डिमांड वाढत जाते तेवढा त्याचा परतावा हा वाढत जातो. हे तुम्ही FD मध्ये गुंतवणूक केली तर कदाचित साध्य होणार नाही. हे तुम्ही पर्टिक्युलर कुठल्या तरी एखाद्या डेट प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक केली तर साध्य होणार नाहीये. हे तुम्ही एखाद्या इक्विटीमध्ये गुंतवणूक केली तर कदाचित तो स्पेसिफिक स्टॉक त्या कंपनीने फक्त चांगलं केलं तरच चांगलं करणार आहे. वर्सेस जेव्हा म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड आहे तर तो व्हरायटी ऑफ सेक्टर्सचा आणि व्हरायटी ऑफ 50, 60, 70 व्यवसायांचा मिळून बनलेला आहे. सो त्यातल्या 10 कंपन्यांनी समजा चांगलं नाही करू देत पण उरलेल्या कंपन्या चांगलं करतील, याच्यावरच आपला परतावा ठरणार आहे. आणि म्हणूनच म्युच्युअल फंडचा पर्याय हा इतर
पर्यायांपेक्षा किंबहुना पारंपरिक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड हा सरस ठरतो. सर, गुंतवणूकदारांच्या दृष्टीने विचार केला तर कुठल्या भविष्यकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी आणि अपेक्षा पूर्ततेसाठी ते म्युच्युअल फंडाकडे वळताना दिसतात? जनरली निरंजन असं आहे की म्युच्युअल फंड म्हटलं की शेअर बाजार, आणि मग मला तिथे रिस्क आहे आणि मग मला रिवॉर्ड पण तसाच मिळणार आहे असं काहीतरी अपेक्षा ठेवून, किंवा मग माझा फायनान्शियल गोल, मग तो शॉर्ट टर्म आहे लॉंग टर्म आहे हा कुठलाही विचार न करता मी गुंतवणूक करतो. म्हणजे बऱ्याचदा निरंजन असं होतं की लोक पैसे घेऊन येतात की हे दरमहा 50,000 रुपये आहेत आणि मला 2 वर्षात पैसे पाहिजेत, मला कारचं लोन फेडायचं आहे. म्हणजे आत्ताच मागच्या संडेला एक कस्टमर आमच्याकडे आलेला, कधी कधी संडेलाही काम करतो निरंजनची आम्ही, तर आलेला आणि 2 वर्षात कारचं कर्ज फेडायचं आहे. आता 2 वर्षात जे कर्ज 7 वर्षांचं घेतलेलं आहे, 2 वर्षात ते कारचं कर्ज फेडायचं आहे, म्हणजे मला साधारण 14 ते 15% परतावा हवा आहे. त्याच्यासाठी आज मी खरंच 2 वर्षांसाठी एवढी रिस्क घेणं योग्य आहे का? किंबहुना तसं प्रॉडक्ट बाजारात अवेलेबल आहे का? नुसताच प्रत्येक फंड लॉन्च होतो किंवा फंडचा पास्ट परफॉर्मन्स हा 15, 18, 20% आहे, म्हणजे तो पुढच्या 2 वर्षात मला तेवढाच रिटर्न देणार आहे, हे जजमेंट ठेवून इन्व्हेस्टमेंट करणं चुकीचं आहे. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा की बाबा माझा फायनान्शियल गोल जर 2 वर्षाचा आहे ना, तर त्या प्रपोर्शनेट गुंतवणूक करा आणि त्याच टाईप ऑफ ॲसेटमध्ये गुंतवणूक करा. कारण हे ड्युरेशन 24 महिने हे ड्युरेशन काही फारसं मोठं नाही आहे निरंजनजी. याच्यात खूप मोठे बदलही होऊ शकतात, खूप कमी बदलही होऊ शकतात, हे सांगता न येण्यासारखं आहे. आणि म्हणूनच मी फिक्स ॲसेटमध्ये म्हणजेच डेट म्युच्युअल फंडकडे जर वळालो तर कदाचित 2 वर्षातला माझा गोल हा अचीव होण्यात मला मदत होऊ शकते, जिथे मला कदाचित शेअर बाजारातली चढउतारांचा फारसा परिणाम माझ्या त्या गुंतवणुकीवर होणार नाही. सो मग आर्थिक उद्दिष्ट लक्षात ठेवून, म्हणजे माझं गोल, जसं आपण मागेही एकदा बोललो होतो की फायनान्शियल गोल आणि इन्व्हेस्टमेंट असा एक टॉपिक आपण घेतलेला मागच्या काही पॉडकास्टमध्ये, तर माझं आर्थिक उद्दिष्ट हे 6 महिन्यानंतरचं आहे, माझं आर्थिक उद्दिष्ट हे 1.5 वर्षानंतरचं आहे. म्हणजे एक्झाम्पल आता ह्याच्यात कसं की लेटेस्ट नोकरी मिळालेला एक तरुण मुलगा किंवा मुलगी इन्व्हेस्टमेंटला SIPच्या माध्यमातून सुरू करतात. त्यांचं BE कम्प्युटर झालेलं आहे आणि त्यांना मग पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे 1.5-2 वर्षानंतर, तर तिथे मोठा पैसा लागणार आहे. तर असा गोल असू शकतो ना हो. दरवेळी रिटायरमेंट हाच गोल असला पाहिजे असं काही नाही आहे ना. तर असा गोल जेव्हा आहे तेव्हा मी अननेसेसरी 100% इक्विटीकडे कल असणाऱ्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करणं हे चुकीचं आहे. कारण माझा गोल 1.5-2 वर्षानंतरचा आहे आणि तिथे मला मोठी रक्कम ही लागणार आहे. मग जर मी रिस्क घेऊन अशा प्रकारच्या प्रॉडक्टमध्ये म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जरी गुंतवणूक केली, 1.5-2 वर्षांचं उद्दिष्ट ठेवलं आणि त्यावेळी जर त्या फंडला किंवा त्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न हे निगेटिव्ह असतील आणि जर मी तिथे शांत राहण्याची मानसिकता दाखवू शकत असेल, तो पेशन्स ठेवू शकत असेल आणि मग पुढे 3-5 वर्ष मी त्याच्याकडे बघणार नाही, आत्ता मला लागणारा पैसा आयदर मी घरच्यांकडून उभा करतोय किंवा त्याला एज्युकेशन लोन हा देखील मार्ग आहे त्याच्याच तिथून उभा करतोय आणि माझं आत्ताचं काम भागवलं जातंय, तर असा बॅलन्स अप्रोच घेता येऊ शकतो का? तर तसे देखील करता येऊ शकतं. सो म्युच्युअल फंडकडे आर्थिक उद्दिष्टांसाठी वळा, पण आर्थिक उद्दिष्ट ही कुठेतरी लिहा. म्हणजे गोल शीट आम्ही असं कायम सांगतो की फायनान्शियल गोल शीट ही आम्ही बनवली आहे, डिझाईन केली आहे, तिथे ऑलरेडी 25-30 फायनान्शियल गोल लिहिले आहेत. म्हणजे मी माझ्या सेशनमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरला जेव्हा पहिल्यांदा भेटतो तेव्हा त्याला सांगतो की ह्यात कुठला तरी तुझा गोल हा असणारच आहे, याच्या व्यतिरिक्त देखील तुझा फायनान्शियल गोल हा असू शकतो, पण त्याची मांडणी होणं आणि त्याला प्रायोरिटाईज करणं. म्हणजे माझा एक गोल आहे जो 1 ते 3 वर्षांच्या अंतरातला आहे, माझा B गोल आहे जो 3 ते 5 वर्षाच्या अंतरातला आहे, माझा C गोल आहे जो 5 ते 7 वर्षाच्या अंतरातला आहे, माझा D जो गोल आहे तो 10 वर्षानंतरचा आहे. सो असं कुठेतरी आपल्याला प्रायोरिटी सेट करणं गरजेचं आहे, म्हणजेच मग आपल्याला दीर्घकालीन उद्दिष्ट आपली अचीव होऊ शकतात. ॲट दी सेम टाईम शॉर्ट टर्म गोल देखील आपले म्युच्युअल फंडच्या माध्यमातून हे अचीव होऊ शकतात. फक्त
अपेक्षांचं ओझं घेऊन म्युच्युअल फंडकडे येऊ नका. मला इतकाच परतावा मिळाला पाहिजे अशी थॉट प्रोसेस ठेवू नका, कारण मार्केट हे रोज बदलतंय. आजचाच विषय घेतला तर 2400 पॉईंट सेन्सेक्स खाली होता मी जेव्हा ऑफिस सोडलं तेव्हा. आता हा आपला पॉडकास्ट आणखीन एक 15 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी रिलीज होईल तेव्हा कदाचित मार्केट वर असेल. सो आजचा म्हणजे हा आधीचा दिवसाचा सेन्सेक्स असेल. सो घाबरून न जाता शांत जर मी राहिलो आणि शांतपणे त्यावेळी जर माझ्याकडे लिक्विडिटी असेल आणि मी ती इन्व्हेस्टमेंट करू शकलो तर माझी उद्दिष्ट ही मला साध्य करण्यासाठी मदतच होणार आहे. आणि म्युच्युअल फंडकडे मी वळालो म्हणून मला कुठेही स्वतःला म्हणजे गिल्ट माझ्या मनात राहणार नाही. तुम्ही आता गोलशीटचा उल्लेख केलात की तुमची गोल्स ही लिहून ठेवा आणि ते त्या ड्युरेशननुसार लिहा की 1 ते 3 वर्ष, 3 ते 5 तसं. तर म्हणजे समजा एखाद्याचं लॉंग टर्म गोल हे निवृत्तीचं नियोजन असं आहे आणि त्याच्याकडे हॉरायझन मोठं आहे, 20 वर्ष 25 वर्षाचा जर कालावधी आहे, तर दरवर्षी किती गुंतवणूक ही SIP द्वारे अशा गुंतवणूकदारांनी ही करायला हवी? सो मला असं वाटतं निरंजन, हे कदाचित तुम्ही स्वतःसाठीच विचारलंय की काय? ओके. सो आणि कारण तुम्ही 20 ते 25 वर्षात निवृत्त होणार आहात, आपण दोघंही प्रोफेशनल आहोत आणि आपण निवृत्ती घेऊ असं काही मला वाटत नाही, कारण दोघांनाही नॉलेज हंगर आहे. ओके. पण ॲट दी सेम टाईम कुठेतरी तर थांबायला लागेल. आणि तुमचाच इथे आपण विचार करूयात की लॉंग टर्मचं गोल आहे, निवृत्तीचं नियोजन करायचं आहे, तर दरमहा किती गुंतवणूक ही SIPच्या माध्यमातून झाली पाहिजे असा जेव्हा आपण विचार करतोय तर हे परत आपल्या गरजांवर ठरणार आहे. आज माझा हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस किंवा लाईफस्टाईल एक्सपेन्सेस किंवा माझ्या अदर अशा कुठल्या मी रिटायरमेंट झाल्यानंतरच्या लायबिलिटीज जर असतील किंवा डिपेंडंट एक्सपेन्सेस जर माझ्यावर असतील तर ह्याची कुठेतरी आपल्याला गोळाबेरीज करायची आहे आजच्या तारखेची. मग सगळा मिळून तो खर्च जर माझा समजा महिन्याला 60,000 रुपये किंवा 70,000 रुपये आला तर आज तो तेवढा खर्च आहे निरंजनजी. म्हणजे आजपासून 20 वर्षानंतरचा किंवा 25 वर्षानंतरचा जर तुम्ही विचार करत असाल तर हा खर्च 1.5 लाख ते 2 लाख रुपये महिन्यांच्या घरात कमीत कमी असणार आहे. आणि तो खर्च म्हणजे तो 1.5 ते 2 लाख रुपये महिना खर्च मी जोपर्यंत जिवंत असणार आहे तोपर्यंत दर महिन्याला मला लागणार आहे. आणि मग जर मला हे अचीव करायचं आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून अचीव करायचं आहे, तर मला खूप फोकस्ड अप्रोच घेणं गरजेचं आहे. किंबहुना मला रिटायरमेंटची वेगळी किटी म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे. आणि माझ्या आयुष्यात कितीही संकट आली किंवा मला कितीही गरजेला पैसे लागले तरी माझा रिटायरमेंटचा गोल आहे, ज्याच्यासाठी मी हे पैसे बाजूला ठेवलेले आहेत, या पैशांना मला टच करायचं नाही आहे. ओके. सो एखादं दीर्घकालीन गुंतवणुकीचं लक्ष ठेवून, रिटायरमेंटचं लक्ष ठेवून तुमच्यासाठीचा जो आपण विचार करत होतो तर दरमहा किती गुंतवणूक करायला हवी, तर आजचा जो विचार आपण केला आहे की आज मला 60,000 ते 70,000 रुपये खर्च आहे आणि मला 2 लाख रुपये महिन्याला लागणार आहेत, तर मी आज साधारण 25,000 ते 30,000 रुपये दर महिना पुढची 20 वर्ष जर गुंतवणूक करू शकलो तर नथिंग लाईक इट. आणि जी गुंतवणूक मी जोपर्यंत जिवंत असणार आहे किंवा माझी वाईफ जोपर्यंत जिवंत असणार आहे तोपर्यंत सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून म्युच्युअल फंडद्वारे, त्याच फंडाद्वारे जिथे मी गुंतवणूक केलेली आहे तिथून मला विड्रॉल मिळण्यास मदत होईल. किंबहुना मी माझे कॅश फ्लो, मंथली कॅश फ्लो माझं इन्कम नसताना देखील उत्तमरित्या मॅनेज करू शकेल. सो दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवा, रिटायरमेंट प्लॅनिंग म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करा. आणि आत्ता वय आपल्या हातात आहे, रिस्क आपण घेऊ शकतो, म्हणून SIPची कास धरा, व्यवस्थित मोठ्या रकमेची SIP करा. त्याचं कॅल्क्युलेशन हे तुमचे आत्ताचे खर्च सगळे ताळेबंद मांडून हे होणार आहे. आणि मग आपण एकदा रिटायर झाल्यानंतर तो कॉर्पस आपल्या हातात असेल आणि त्यातून दर महिन्याला आपल्याला खर्च करण्यासाठी योग्य पैसे आपण हे घेऊ शकू. खूप छान एक्सप्लेन केलं भूषण तुम्ही, आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपण मिलेनियल्सच्या एपिसोडमध्येही बघितलंय निवृत्ती संदर्भात अजूनही अनेक जण सिरियस नाहीयेत असंच दिसतंय, तर ते सिरियस होण्याची गरज आहे. म्हणूनच निरंजनजी माझ्या एक कलिगला घेऊन आलोय आणि जाताना तुमची 30,000 रुपयाची रिटायरमेंटची SIP घेऊन जाणार आहे. नक्की नक्की आपण बोलूया या संदर्भात, एपिसोड झाला की लगेच. पुढे जाऊया की लॉंग टर्म गोल विषय आता आपण बघितलं, तर शॉर्ट टर्म गोल्सही म्युच्युअल फंडातनं आपण साधू शकतो का, आणि असं कुठलं स्पेसिफिक उदाहरण या संदर्भात सांगू शकाल?
उदाहरण नक्कीच घेता येईल आणि शॉर्ट टर्म गोल हे कोणाचाही असू शकतो. म्हणजे आता एक्झाम्पल असं घेऊयात की नवीनच लग्न झालेलं जोडपं आहे, दोघंही करिअरला लागलेली आहेत. ओके, परंतु आता फॅमिली प्लॅनिंग देखील करायचं आहे आणि फॅमिली प्लॅनिंग करताना खर्च हे मोठे आहेत. ओके, तर दोघंही जेव्हा कमवत आहेत, पैसे चांगले गाठीशी महिन्याला येत आहेत, तर शॉर्ट टर्मचे गोल इझिली अचीव होऊ शकतात. ते गोलवर डिपेंड आहे. परंतु मी त्यातही येणाऱ्या व्यक्तीला असा सल्ला कम सजेशन माझ्याकडून असं असतं की बाबा आत्ताच लग्न झालेलं आहे, तर कदाचित असं होऊ शकतं की 2 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात एक फॅमिली मेंबर ॲड होऊ शकतो आणि तिथून पुढे 3 ते 4 वर्षानंतर पहिली ॲडमिशन, ज्याला मोठा पैसा लागणार आहे. म्हणजे मी माझं स्वतःचं एक्झाम्पल जर ह्याच्यात घेतलं निरंजनजी, तर 2013 साली मी ₹70,000 पहिल्या ॲडमिशनसाठी मुलाला भरलेले. आता आजपासून 5 वर्षानंतरचा जर विचार केला, आपण 2024मध्ये आहोत आणि 2029चा विचार केला, तर माझ्या मते 4 ते 5 लाख रुपये कमीत कमी लागणार आहेत. ओके, तर आता हे दोघं जे अर्निंग आपण ज्यांचं एक्झाम्पल घेतोय, तर हे देऊ शकतील का? तर कदाचित देऊही शकतील, कारण पगार देखील वाढत आहेत, पर कॅपिटा इन्कम लोकांचं वाढतंय, इंडिया इकॉनॉमी म्हणून ग्रो होतीये, जी चांगली गोष्ट आहे. परंतु आमचं कायम क्रिसंट म्हणून किंवा मी भूषणवाणी म्हणून कायम हे सांगतो लोकांना की बाबा जरी आपण ते इझिली देऊ शकणार असू तरी आपल्याला त्याचं देखील प्लॅनिंग हे करायचं आहे, कारण त्यावेळी कॅश फ्लो कसा असेल ह्याची शाश्वती आज आपल्याला देणं अवघड आहे. कारण धकाधकीचं युग आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. सो त्यामुळे प्रत्येक शॉर्ट टर्म गोलचा देखील तितकाच प्रामुख्याने विचार करणं हे गरजेचं आहे, किंबहुना प्रत्येक गोलचाच विचार करणं गरजेचं आहे. सो हे झालं यंग कपलच्या बाबतीत उदाहरण. थोडंसं मिड एज कपलच्या बाबतीत आपण एक्झाम्पल घेऊयात की साधारण लग्न होऊन 10-12 वर्ष झालेली आहेत. आता थोडंसं काम करून स्ट्रेस मॅनेजमेंटवर काम करायचं आहे आणि मग वर्षातून 2 ट्रिप या झाल्या पाहिजेत. तर असा देखील गोल हा असू शकतो. म्हणजे आता मी यावर्षी प्लॅनिंग करायला सुरुवात केलं आहे आणि 2 वर्षानंतर मला दर वर्षाला 2 ट्रिप, मे बी एक डोमेस्टिक एक इंटरनॅशनल किंवा दोन्ही डोमेस्टिक किंवा दोन्ही इंटरनॅशनल अशा ट्रिप मला करायच्या आहेत आणि जिथे मला 10 लाख 12 लाख 7 लाख डिपेंड ऑन ट्रिप. ओके, दोन्ही ट्रिप मिळून समजा मला 7 ते 8 लाख रुपये लागणार असतील, तर त्याचं प्लॅनिंग जर मी आत्तापासून केलेलं असेल, त्याच्यासाठीची SIP जर मी सेपरेटली केलेली असेल, तर मला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. हे मिड एजसाठी झालं. आता साधारण 50शीतली व्यक्ती आहे, तर त्यांचा गोल अगदी 2 वर्षानंतरचा काय असू शकतो आणि ज्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं नाही आहे किंवा ज्यांनी आत्तापर्यंत इन्व्हेस्टमेंट बऱ्याचशा केल्या पण त्या अर्धज्ञानी होऊन किंवा माहिती नसताना गोंधळलेल्या स्वरूपातल्या इन्व्हेस्टमेंट झाल्या, त्यामुळे तेवढा रिटर्न आलेला दिसत नाही आहे. सो मग अशा 50शीतल्या जोडप्याचं कदाचित साधारण पुढच्या 3 वर्षानंतर मुलीचं लग्न करायचं आहे असा गोल असू शकतो किंवा मुलाला फॉरेन रिटर्न बनवायचं आहे, ज्याला आपण फॉरेन एज्युकेशनसाठी आपण मुलांना पाठवतो, तर असा गोल असू शकेल. किंवा मग साधारण आपल्याकडे असं म्हणतात की बाबा आईवडिलांचं त्यांचे 4ही धाम यात्रा झाली की काहीतरी आपण सहस्त्रचंद्र दर्शन करतो, तर असा देखील काहीतरी गोल असू शकतो 50शीतल्या जोडप्याचा. सो असे कुठलेही शॉर्ट टर्म गोल हे असू शकतात ज्याच्यासाठी प्रिपेअर असणं आणि त्याचं योग्य पद्धतीने प्लॅनिंग करणं, किंबहुना तो गोल म्हणून आपल्या गोलशीटमध्ये ठेवणं, ज्या गोलशीटबद्दल आपण बोलतो, आणि तिथे प्रायोरिटी सेट करणं की हा गोल माझा पुढच्या 1 ते 3 वर्षाच्या कालावधीमधला आहे आणि त्याच पद्धतीच्या कॅटेगरीमधून मला फंड हा निवडला जावा आणि त्याची माझी गुंतवणूक व्हावी. आणि इथे मला श्रोत्यांना एक ॲडिशनल गोष्ट अशी सांगायची आहे की 1 ते 3 वर्ष हा काही खूप मोठा कालावधी नाही आहे. ज्या शॉर्ट टर्म गोलबद्दल आपण विचार करतोय, तर आपला गोल अचीव होणं महत्त्वाचंच आहे, परंतु इथे आपल्याला प्रिन्सिपल सेफगार्ड करणं आपल्या इन्व्हेस्टमेंटची हा देखील इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे उगीच रिटर्नच्या मागे शॉर्ट टर्म गोलमध्ये पळू नका, किंबहुना चुकीच्या इन्व्हेस्टमेंट करू नका, अननेसेसरी एक्स्ट्रा रिस्क घेऊ नका. रिस्क ॲडजस्टेड रिटर्न हा आपल्याला योग्य मिळवताना कमीत कमी रिस्कमध्ये देखील आपल्याला आपला गोल अचीव करणं शक्य आहे आणि त्या पद्धतीने विचार हा होऊ शकतो. सो रॅट रेस न करता योग्य गुंतवणुकीची कास धरा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. सो म्हणजे मुद्दा तोच येतो की रॅट रेसचा तुम्ही उल्लेख केला, तर तो कॉर्पोरेटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये किंवा कुठल्याही जॉब सेक्टरमध्ये आज दिसतोय. त्यामुळेच आज बहुतेकांना 60पर्यंत नोकरी करायची नाहीये.
तर लवकर रिटायर होत आपल्या आवडीचं काम करायचं म्हणलं तर म्युच्युअल फंडातून फायनान्शियल फ्रीडम खरंच साधता येतं का? म्युच्युअल फंडातून फायनान्शियल फ्रीडम खरंच साधता येतं का? आता ह्या प्रश्नात उत्तर जे दडलेलं आहे ना निरंजनजी, की बाबा मी म्युच्युअल फंडातून मला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे, किंवा मला फॉरगेट अबाउट म्युच्युअल फंड, मला फायनान्शियल फ्रीडम हे अचीव करायचं आहे. आता जेव्हा मी असा विचार करतोय तेव्हा मी ॲक्च्युली मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर आहे का, आणि ऑनगोईंग बेसिसवर मी ती मॅच्युरिटी दाखवली आहे का? म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की थोडंसं मार्केट खाली आलं की पॅनिक होऊन इन्व्हेस्टमेंट लगेच ब्रेक करणं, किंबहुना कोणीतरी मार्केटमध्ये न्यूज पसरवली आहे म्हणून त्या भीतीपोटी पैसे काढून घेणं आणि आणखीन मार्केट खाली येईल ह्याची वाट बघत बसणं. सो हे जे काही घडतं ह्याच्यामुळेच आपण आपल्या परताव्यावर म्हणजे हातोडा कसा मारून घेतो, किंवा आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड कशी मारून घेतो, हे वेळोवेळी निरंजनजी सिद्ध झालेलं आहे. आणि आम्ही प्रत्येक इन्व्हेस्टरला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे करू नका, ही मॅच्युरिटी आपल्यामध्ये येऊ देत. कारण एक वाक्य आहे बघा की करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. सो आपण फक्त करेक्शनचा विचार का करतोय? होणाऱ्या ग्रोथचा, म्हणजे संदीप वासलेकर नावाचे लेखक आहेत बघा, त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे एका दिशेचा शोध. तर हा शोध काय दाखवतोय की इंडियाची ग्रोथ स्टोरी काय आहे, इंडिया कुठे होती आणि इंडिया कुठे पोहोचू शकते, काय राईट डायरेक्शनमध्ये पावलं घेतली जात आहेत. सो कुठेतरी ह्या विकास घडणाऱ्या गोष्टींचा किंवा ग्रोथ होणाऱ्या गोष्टींचा आपण प्रामुख्याने विचार न करता प्रत्येक वेळी घाबरून जाऊन गुंतवणूक विड्रॉ करणं, ह्याच्यात कुठलं शहाणपण आलं? ओके, आणि माझा फायनान्शियल गोल अचीवच झालेला नाही, तर हे कृपया होऊ नये. आणि जर मग मी 10 वर्षांचं गोल ठेवलेलं आहे आणि मी आत्ता 30शीत आहे, की बाबा लेट्स से मी 10 ते 15 वर्षानंतर, तुम्ही 50 म्हणालात किंवा अर्ली रिटायरमेंटचा तुम्ही म्हणालात, तर मला 45ला रिटायर व्हायचं, किंबहुना आता परिस्थिती अशी आहे की इतकं मिनी मायक्रो कॉम्पिटिशन आहे, ती कंपनीज हातात नारळ कधी देईल ह्याची काहीच गॅरंटी राहिलेली नाही. की बाबा आज तुम्ही अशा अनुभवाला पोचलेला आहात की ह्या पगाराचा माणूस आम्हाला कंपनीला परवडत नाही, तर तुमच्या पगारामध्ये आम्ही 5 नवीन माणसं घेऊ शकतो आणि यंग ब्लड आमच्याकडे येईल, त्यांचे नवीन थॉट आमच्यापर्यंत येतील, त्यामुळे तुम्ही उद्यापासून कामाला यायचं नाही आहे, असं आपण बरेच जणांकडून ऐकतो. आणि टर्निंग पॉईंट हा आयुष्याचा तो आहे. ओके, सो हा टर्निंग पॉईंट अचानक जर आपल्या आयुष्यात आला तर आपण प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच म्युच्युअल फंडातून फायनान्शियल फ्रीडम हे याची कास ही धरता येईल. योग्य SIPच्या माध्यमातून आपण जर ती लॉंग टर्म SIP अगदी अर्ली स्टेजमध्ये, ओके, म्हणजे मला पहिला पेचेक मिळाला आहे, तर कारण आपण हा विषय पण छेडला होता की रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात ही कशी असावी किंवा कोणी रिटायरमेंट प्लॅनिंग करावं, तर त्याचं उत्तर हेच आहे की अगदी माझा पहिला पेचेक माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाला तर लगेच जाऊन 3-4 लाखाची गाडीचा विचार करण्यापेक्षा किंवा लोन घेण्यापेक्षा मी पहिली SIP कशी सुरू करेल, ती रिटायरमेंट प्लॅनिंगची कशी असली पाहिजे. कारण याच्यावर पण एक बोध घेण्यासारखं आहे निरंजनजी, कारण आज माझं वय वर्ष 23 आहे, तर आनंद तर घेऊ द्यावं जीवनाचा काहीतरी. मी रिटायरमेंटचा विचार 50शीला करेल आणि 50शीला नारळ हातात मिळाल्यानंतर कळतं की मी 23शीला का विचार केला नाही. सो हे कॉन्ट्रडिक्टरी आहे आणि असं होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने पहिला पेचेक मिळाल्यानंतर किंवा पहिलं इन्कम मिळाल्यानंतर इन्व्हेस्टमेंटचा विचार करा, रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करा आणि म्युच्युअल फंडातून खरोखरीच फायनान्शियल फ्रीडम हे साधता येतं. अशी असंख्य उदाहरणं निरंजनजी आमच्याकडे आहेत आणि ॲक्च्युली लोक 50 वर्षी, 52व्या वर्षी, 47व्या वर्षी फायनान्शियल फ्री झालेली क्रिसेंटने अनुभवलंय आणि तयार केलेली आहेत, ह्याचा मला आनंद आहे. वा. सो मग क्रिसेंटकडे जेव्हा नवीन गुंतवणूकदार कोणी येतो तेव्हा त्याच्या म्युच्युअल फंडाकडून असलेल्या अपेक्षा अनाठायी असतात का वाजवी असतात, आणि दोन्ही बाबतीत तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता? अपेक्षा म्हणजे मी कायम माझ्या लग्नाच्या आधी विचार करायचो निरंजनजी की आपण सख्ख्या बायकोकडून जरी अपेक्षा ठेवायची नाहीये. म्हणजे रादर अपेक्षा हा शब्दच चुकीचा आहे, कारण आपण सेल्फ सफिशियंट असलं पाहिजे असं आपण आपल्या जीवनाच्या बाबतीत विचार करतो. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटकडे त्याचा विचार करतोय तेव्हा आपण फक्त रिटर्नची अपेक्षा ठेवून जर गुंतवणूक केली
तर आपली इन्व्हेस्टमेंट ही कुठेतरी फसणार आहे हे नक्की लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की जेव्हा म्युच्युअल फंडच्या प्रॉडक्टचा विचार होतो आणि तिथून मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो, तर कायम पास्ट रिटर्न बघितले जातात की मागच्या 5 वर्षात मिळालेला परतावा, 10 वर्षात मिळालेला परतावा, 15 वर्षात मिळालेला परतावा, 3 वर्षात, 3 महिन्यात, 1 वर्षात. सो मागचा परतावा बघून इन्व्हेस्टमेंट ही निवडली जाते. तर हे प्रथमतः हे चुकीचं आहे. ओके, चुकीचं आहे म्हणजे इन्व्हेस्टर चुकीचा आहे असं मला म्हणायचं नाहीये, परंतु असा विचार करणं चुकीचं आहे. सो मग विचार काय करायचा आहे की मला गुंतवणूक जी करायची आहे त्याचं ड्युरेशन आणि त्यात मी काय रिस्क घेऊ शकतो आणि मला रिस्क ॲडजस्टेड रिटर्नमध्ये योग्य कंपनी, योग्य ब्रँड, योग्य प्रॉडक्ट त्यात बनवणारी कंपनी ही मी कशी निवडू शकतो, त्यात मी योग्य सल्ला कसा मिळवू शकतो, ही प्रायोरिटी असली पाहिजे असं मला वाटतं. आणि क्रिसंटकडे जेव्हा लोक येतात तेव्हा ह्या प्रायोरिटीवर खूप फोकस हा केला जातो. मी फंडाचं नाव तर निरंजनजी नक्कीच घेऊ शकत नाही, पण एक कंपनी, एक रिटायरमेंटचा फंड भारतातला असा आहे की जिथे क्रिसंटने लोकांना, ज्याच्यात क्रिसंटने भरभरून योगदान दिलेलं आहे आणि रिटायरमेंट प्लॅनिंगचा सिरियसली विचार केला आहे. आणि आपण ऑलमोस्ट 4,000 इन्व्हेस्टर्सच्या SIP त्या एका फंडात घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात आपण क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून भारतात नंबर 1चे डिस्ट्रीब्युटर आहोत. सो रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा फायनान्शियल फ्रीडम साठी लोक क्रिसंटला आता ओळखतात. कारण मी जसं मगाच्या प्रश्नात तुम्हाला सांगितलं की 47, 52, 55 अशा एजमध्ये फायनान्शियल फ्रीडम अचीव करून देण्यात, ज्यांनी 15, 16, 17, 18 वर्ष क्रिसंटबरोबर सलग इन्व्हेस्टमेंट केली, ती इन्व्हेस्टमेंटमधली मॅच्युरिटी त्यांची वाढवत नेली, फक्त रिटर्नचा विचार न करता शांतपणे इन्व्हेस्टेड राहिले. कंपाऊंडिंगचा खरा बेनिफिट त्यांच्या आयुष्यात येताना आता त्यांना दिसतोय आणि तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे त्यांनी ते फायनान्शियल फ्रीडम अचीव केलेलं आहे. सो अनाठाई अपेक्षा या इन्व्हेस्टर्सच्या असतात. त्याला कंट्रोल करण्याचं, त्या इमोशनला आणि त्या अपेक्षांना कंट्रोल करण्याचं काम, ज्याला आपण बिहेवियर फायनान्स असं देखील म्हणू शकतो एका अँगलने, तर तो थोडासा समजून घेऊन त्या अवास्तविक का आहेत, त्या अनाठाई का आहेत आणि आपण कसा विचार केला पाहिजे, कुठल्या प्रामुख्याने गोष्टींची विचार किंवा कुठल्या प्रमुख गोष्टींचा विचार हा आधी झाला पाहिजे. आणि रिटर्न हा महत्त्वाचा आहे, पण तो पहिली प्रायोरिटी का नसला पाहिजे. म्हणजे मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये, मग ते इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन असेल किंवा पब्लिक फोरममधलं असेल, निरंजनजी कंपाऊंडिंगचं महत्त्व, इन्फ्लेशनचं महत्त्व, जसं कंपाऊंडिंग हा आपला रिटर्न वाढवत नेणारा आहे, म्हणजे आपलं पैशांचं कंपाऊंडिंग हे वाढवत नेणार आहे, तसं इन्फ्लेशन हा सायलेंट किलर आहे आपले पैसे खात जाण्यासाठी. म्हणजे पूर्वी 10,000 रुपयांना ज्या गोष्टी विकत मिळायच्या त्या आता ऑलमोस्ट 60-70 हजार रुपयांना विकत मिळतात. ग्रॅज्युअली त्याच आपल्याला 2-2.5 लाखांना विकत घ्यायला लागतील. सो असं जे घडतंय म्हणजेच इन्फ्लेशन हा सायलेंट किलर आहे आपल्या पैशांचा. सो हे देखील समजून सांगितलं जातं. आणि मग रिटर्न हे बाय प्रॉडक्ट आहे असं कायम मी लोकांना सांगतो, कारण ते खरोखरीच बाय प्रॉडक्ट आहे. ना ते भूषण वाणींच्या हातात आहे, ना ते निरंजन मेडेकरांच्या हातात आहे, ना ते वॉरन बफेच्या हातात आहे, ना ते म्युच्युअल फंडच्या कुठल्या फंड मॅनेजरच्या हातात आहे. हे फक्त इन्व्हेस्टरच्या हातात आहे. कारण म्युच्युअल फंडाने तुम्ही 15, 20, 25 वर्ष चाललेले फंड, ज्याने मार्केटचा सगळा सायकल बघितला आहे, म्हणजे अगदी केतन पारेखपासून तुम्ही झालेल्या सगळ्या घटनांचा तो फंड साक्षीदार आहे, विजय माल्या, नीरव मोदीपर्यंतच्या झालेल्या सगळ्या निगेटिव्ह न्यूजचा तो साक्षीदार आहे, आणि त्यानंतर त्यांनी कंपाऊंडिंगचा चांगला रिटर्न लोकांच्या पदरात घातलेला आहे. असे फंड नक्कीच बाजारात आहेत, पण हे सगळं होताना ते पास्टचे रिटर्न आहेत. त्यांनी सगळी बिझनेसची सायकल बघितली आहे, म्हणून त्या फंडाने तेवढा रिटर्न बनवला आहे. पण फंडाचा रिटर्न आणि इन्व्हेस्टरचा रिटर्न, म्हणजे फंड रिटर्न आणि इन्व्हेस्टर रिटर्न, याच्यात कायम गॅप दिसते, आणि ती गॅप आहे जी बिहेवियरची गॅप आहे. सो त्या बिहेवियरवर, त्या इमोशनवर कंट्रोल ठेवण्याचं काम, अंकुश ठेवण्याचं काम, याचं जिवंत उदाहरण लेटेस्ट घडलेला कोरोनाचा पिरियड, म्हणजे 23 मार्च 2020 पासून साधारणतः मे एंड किंवा जून 15 जूनपर्यंत जे मार्केट अचानकपणे वेगानं खाली येत होतं बिकॉज ऑफ हेल्थ क्रायसिस, त्यामुळे लोक जी घाबरून जात होती त्यांना व्यवस्थित ॲकोमोडेट करून, त्यांना समजून सांगून, त्या इन्व्हेस्टमेंट रिडीम कशा होणार नाहीत ह्याची काळजी घेऊन आज लोकांचे जे पैसे वाढलेले दिसतात, जे कंपाऊंडिंग झालेले दिसतंय. सो मला
डेफिनेटली असं वाटतं की बऱ्याच लोकांनी ह्या पिरियडमध्ये ज्यांनी ती कंटिन्यू ठेवली आणि ज्यांनी 2008-9 पासून इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू केलेली होती, त्यांना आता फायनान्शियल फ्रीडम चांगलं त्यांचं अचीव होताना दिसतंय. किंबहुना त्यांनी तो कॉर्पस, जो आपण मगाशी 15-20 कोटींच्या कॉर्पसबद्दल बोलत होतो, तर तो कॉर्पस अचीव केलेला हा दिसतोय. सो ह्या सगळ्या वाजवी अनाठाई अपेक्षा कंट्रोल ठेवून, इमोशनवर कंट्रोल ठेवून, बिहेवियर गॅपवर व्यवस्थित काम करून मॅच्युरिटी ऑफ इन्व्हेस्टमेंटची कशी वाढवता येईल, इन्व्हेस्टरची मॅच्युरिटी कशी वाढवता येईल, याच्यावर खूप काम क्रिसेंटमध्ये होतं. माझा प्रत्येक टीम मेंबर त्याच्यावर फोकसली काम करतो आणि ते इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्येच कायम असतं असं मला वाटतं. वा, खूपच सगळे मुद्दे या उत्तरात तुम्ही कव्हर केले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बिहेवियरचा, की जे इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्टर बदलत असतं. मार्केटमध्ये करेक्शन आली की घाबरून जात पैसे काढून घेणं, तर हा अप्रोच अगदी चुकीचा आहे. आणि कंपाऊंडिंगचा, ज्याचा तुम्ही उल्लेख ह्याच्या आधीच्या उत्तरात केलात, कंपाऊंडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे किती काळ आपण गुंतवणूक करतोय त्याच्यावर आपल्या अपेक्षा पूर्ती होणार का नाही म्युच्युअल फंडातनं हे ठरणार असतं. तर हे प्रत्येक गुंतवणूकदारांनी अगदी महत्त्वाचं आहे बाब ही, आणि ती लक्षात ठेवली पाहिजे. सो खरोखरीच लक्षात ठेवण्यासारखं आहे निरंजनजी. वाक्य रिपीट करतो, करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. सो हे जो इन्व्हेस्टर ह्याची जो कास धरेल आणि ह्या मार्गाने जो जाईल, त्याचं वेल्थ क्रिएशन, त्याचं फायनान्शियल फ्रीडम हे नक्की अचीव होणार आहे. परफेक्ट. गुंतवणुकी संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी आपले श्रोते हे क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हे साधू शकतात. क्रिसेंटचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. नक्कीच भेटूयात निरंजन. आजचा विषय तितकाच महत्त्वाचा होता, तर कृपया प्रत्येकाने हा पॉडकास्ट ऐका. अपेक्षांचं ओझं स्वतःवर लादू नका. ते थोडंसं म्युच्युअल फंडकडे द्या, पण त्याचबरोबर फक्त रिटर्नचा विचार न करता आपण योग्य पोर्टफोलिओ कसा बिल्ड करू आणि शांतपणे आपल्यातला मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर बाहेर कसा आणू. आणि जसं मी कायम सांगत राहील की करेक्शन हे टेम्पररी आहे आणि ग्रोथ ही परमनंट आहे. करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. या वाक्याचा निर्धार कायम स्वतःजवळ ठेवा आणि स्वतःतला चांगला इन्व्हेस्टर पुढे आणा. थँक्यू निरंजन. नक्की पुन्हा एकदा भेटूयात असाच एक नवीन विषय घेऊन. थँक्यू. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.